वैवाहिक दाव्यांच्या प्रकरणामध्ये अनेक वेळा असे दिसून येते की केवळ पतीवरच नव्हे तर त्याचे आई वडील, भाऊ बहीण आणि कधी कधी तर दूरच्या नातेवाईकांवरही एकाच वेळी गुन्हे दाखल केले जातात. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये 498 ए म्हणजेच आत्ताचा 85 BNS डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, 406, 323, 504, 506 अशा विविध कलमांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे अचानक संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्यावर कुटुंबात भीती, गोंधळ, मानसिक तणाव निर्माण होतो. अनेकांना वाटते की आता पोलीस लगेचच अटक करणार, समाजात बदनामी होणार आणि पुढे काय काय होणार याची चिंता वाढत जाते. परंतु सर्वप्रथम एक गोष्ट समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकरणावर लगेचच दोष सिद्ध होत नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया, तपास, पुरावे आणि दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जातो. त्यामुळे घाबरून न जाता परिस्थिती समजावून घेणे आणि कायदेशीर दृष्ट्या पावले टाकणे अत्यंत महत्वाचे असते. सर्वप्रथम आपण समजावून घेऊया की अशा प्रकारच्या तक्रारी कशा स्वरूपाच्या असतात. अनेक वेळा पत्नी अशी तक्रार करते की लग्नानंतर तिला सासरच्या लोकांकडून मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करावा लागला, हुंड्याची मागणी केली, घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला किंवा सतत अपमान केला गेला. या तक्रारीमध्ये केवळ पतीच नाही तर त्याचे आई वडील, भाऊ बहीण, कधी कधी वेगळ्या शहरात राहणारे नातेवाईक, अनेक कुटुंबियांची नावं घेतली जातात. त्यामुळे अशा कायद्यात न्यायालय अत्यंत बारकाव्याने तपासणी करते. अनेक न्यायालयीन निर्णयांमध्ये असे नमूद केले गेले आहे की केवळ नातेवाईक असल्यामुळे कुणालाही आरोपी बनवता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीने नेमके काय केले, कोणत्या घटनेत त्याची भूमिका काय होती हे तक्रारीत स्पष्ट करणे आवश्यक आहे. जसं की जर एखादी बहीण दुसऱ्या शहरात राहत असेल आणि तिचा त्या घराशी नियमित संबंधच नसेल तरीही तिचे नाव तक्रारीत टाकले जाते, तर त्या आरोपांची व्हॅलिडिटी न्यायालयात तपासणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये कोर्ट हे पाहते की तक्रारीत विशिष्ट आरोप आहेत की फक्त सामान्य विधानं केलेली आहेत. याशिवाय अशा प्रकरणांमध्ये सामाजिक आणि मानसिक परिणामही खूप मोठे असतात. अचानक संपूर्ण कुटुंबियांवर केस झाल्यावर घरातील ज्येष्ठ नागरिक, विशेषतः आई वडील, प्रचंड तणावाखाली येतात. त्यांना पोलीस स्टेशन, कोर्ट, वकील, कागदपत्रे यांची काहीच माहिती नसते आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची वाटू लागते. अनेक वेळा शेजारी, नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होते, समाजात वेगवेगळ्या अफवा पसरतात आणि कुटुंबियांची प्रतिष्ठा धोक्यात आल्यासारखी वाटते. त्यामुळे अशा परिस्थितीत भावनिक प्रक्रिया देणे किंवा वाद वाढवण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळणे अतिशय महत्वाचे असते. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक वेळा वैवाहिक वाद सुरुवातीला छोट्या मतभेदांपासून सुरू होतात. पती पत्नीमध्ये संवादाचा अभाव, आर्थिक प्रश्न, कुटुंबातील हस्तक्षेप किंवा इतर वैयक्तिक कारणामुळे वाद वाढत जातात. काही वेळा सेटलमेंटचे प्रयत्नही होतात, परंतु ते अपयशी ठरल्यास तक्रारी दाखल होतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात नेमकी परिस्थिती काय होती, वाद का वाढला, कोणत्या घटना घडल्या आणि त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांची भूमिका काय होती हे समजावून घेतले जाते. आता या विषयातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अशा परिस्थितीत नक्की काय करावे. समजा तुमच्या कुटुंबियांवर एकाच वेळी केस दाखल झाली आहे. सर्वप्रथम लक्षात ठेवा, घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. अनेक वेळा भीतीमुळे लोक पोलिसांपासून लपतात, फोन बंद करतात किंवा परिस्थिती टाळायचा प्रयत्न करतात. हे पाऊल अतिशय चुकीचे ठरू शकते. कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणे आणि योग्य मार्गाने स्वतःची बाजू मांडणे हेच सर्वात योग्य आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तक्रारीची प्रत नीट वाचा आणि समजावून घ्या त्यात कोणत्या कोणत्या व्यक्तींची नावं आहेत, कोणते आरोप केले आहेत, कोणत्या तारखा किंवा घटना नमूद केल्या आहेत हे तपासणे आवश्यक आहे. अनेक वेळा तक्रारीत काही तथ्यात्मक चुका, विरोधाभास आणि अस्पष्ट आरोप दिसून येतात. हे मुद्दे पुढे बचावासाठी महत्वाचे ठरू शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरावे वाचवून ठेवणे.
किंवा पुरावे जतन करून ठेवणे. आजच्या काळात अनेक गोष्टींचे डिजिटल पुरावे उपलब्ध असतात. मोबाईल मधले मेसेजेस, व्हॉट्सअप चॅट, ईमेल, कॉल रेकॉर्डिंग, फोटो, व्हिडिओ, आर्थिक व्यवहारांची नोंद इत्यादी. काही वेळा हे पुरावे संपूर्ण परिस्थिती वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवू शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे नष्ट करू नयेत. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे परिस्थितीला समजावून घेणे. अनेक वेळा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात आणि त्यामुळे बचावात विसंगती निर्माण होते. सर्वांनी एकत्र बसून घटनांची क्रमवार माहिती तयार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना बसवा, परिस्थिती समजावून सांगा आणि मग स्टेटमेंट द्या. आता शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊयात. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कायदेशीर उपाय कोणते असतात? सर्वप्रथम तुमच्यावर 498 म्हणजेच BNS 85 किंवा तत्सम गुन्हे दाखल झाले असतील तर अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन, अँटिसिपेटरी बेल हा सर्वात महत्वाचा उपाय असतो. यासाठी सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अर्ज करता येतो. ही खूप महत्वाची स्टेप आहे. यामध्ये जामीन जरी लगेच मिळाला नाही तरी न्यायालयाकडून तुम्ही प्रोटेक्शन मागू शकता. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना कुणालाही पोलीस अटक करू शकत नाहीत आणि इथेच अटक होण्याची भीती संपून जाते. दुसरे म्हणजे जर तक्रारीत काही व्यक्तींविरुद्ध कोणतेही विशिष्ट आरोप नसतील आणि त्यांची नावे केवळ फॉर्मॅलिटी म्हणून टाकलेली असतील, केवळ घाबरवण्यासाठी टाकलेली असतील, तर अशा परिस्थितीत उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज करता येतो. यालाच क्वॅशिंग असे म्हणतात. क्वॅशिंगला वेळ लागला तरी हायकोर्टातून तुम्ही त्वरित तुमच्यावर होणाऱ्या कारवाईला स्टे मागू शकता. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने असे नमूद केले आहे की केवळ दबाव निर्माण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला आरोपी बनवता येणार नाही आणि ते योग्यही नाही. तिसरा महत्वाचा उपाय, योग्य कायदेशीर बचावाची तयारी. प्रत्येक आरोपाला पुराव्यांच्या आधारे उत्तर देणे आवश्यक असते. कोर्टात केवळ भावना किंवा आरोपांवर निर्णय होत नाहीत, तर दस्तऐवज, साक्षीदार आणि घटनांचा क्रम यावर आधारित निर्णय घेतला जातो. यासाठी तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे शोधा आणि तुमच्या वकिलांना ते नेऊन द्या. पुरावे काय आहेत हे फक्त तुम्हालाच माहित आहे. या पुराव्यांमध्ये तुमचे काही फोटो असतील, कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील किंवा काही वैद्यकीय पुरावे असतील. तुम्हाला कुठे फोनवर धमकी दिली असेल किंवा कॉल रेकॉर्डिंग केला असेल, तुमच्याकडे जेवढे केवढे पुरावे असतील ते सर्व पुरावे तारखेप्रमाणे लावा व तुमच्या वकिलांना नेऊन द्या. यात महत्वाचे म्हणजे कंप्लेंटमध्ये ज्या ज्या तारखांवर घटना घडलेल्या दाखवल्या गेल्या आहेत आणि त्याच तारखांचे तुमच्याकडे तुमची बाजू स्ट्रॉंग करणारे पुरावे असतील तर ते मात्र आवर्जून शोधून व्यवस्थित दिले पाहिजेत. हे पुरावे तुमच्याकडे असतील तर समजून घ्या, कायद्याची लढाई तुम्हीच जिंकणार आहात. चौथा महत्वाचा मुद्दा, काही वेळा सेटलमेंट, समेटाचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो. प्रत्येक केस कोर्टात दीर्घकाळ चालतेच असं नाही. जर दोन्ही बाजूंना योग्य वाटले तर मध्यस्थी किंवा समेटाद्वारे वाद सोडवला जाऊ शकतो, म्हणजेच मेडिएशनद्वारे. बऱ्याचदा क्लायंट विचारतात की माझी केस किती दिवस चालेल, परंतु असे काहीच सांगितले जाऊ शकत नाही. तुमच्याकडे योग्य तो मध्यस्थी असेल तर त्याच्यातर्फे बोलणी करून बघायला हरकत नाही, परंतु ही बोलणी कधी करायची याची सुद्धा प्रत्येक केसमध्ये ठराविक वेळ असते. तुमच्या हातामध्ये एखादी पॉझिटिव्ह ऑर्डर आली किंवा तुमच्या बाजूने कोर्टामध्ये काही घडले तरच सेटलमेंटची बोलणी करण्यात पॉइंट आहे. अदरवाईज सेटलमेंट होणे फारच अवघड असते. शेवटची महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंबावर केस झाली म्हणजे सगळंच संपलं असं नाही. कायदा प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा आणि न्याय मिळवण्याचा पूर्ण अधिकार देतो. योग्य माहिती, योग्य वकील आणि योग्य कायदेशीर पावलं घेतली तर अशा कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडता येते. जर तुम्हाला वैवाहिक वाद, 498A, डोमेस्टिक व्हायलन्स, पोटगी, घटस्फोट किंवा मुलांच्या ताब्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य कायदेशीर माहिती म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखी असते.